नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 चा अद्यापही पीक विमा भेटलेला नाही। मग आता त्या शेतकऱ्यांना अखेर हा पीक विमा भेटणार का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। त्या जिल्ह्यातल्या जवळपास कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार, कोणत्या जिल्ह्यातल्या कोणत्या मंडळामध्ये भेटणार, या संदर्भात थोडक्यात आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोण्या पिकासाठी अद्यापही पीक विमा भेटला नाही, तो कधीपर्यंत मिळू शकतो, या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्याही जिल्ह्याची माहिती तुम्हाला कळणार आहे। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025 चा पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17.5 रुपये प्रमाणे भेटला, जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। परंतु काही शेतकऱ्यांना हेक्टरी 17.5 रुपये पीक विमा भेटला नाही। मग त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17.5 रुपयापर्यंतचा पीक विमा कधी मिळणार, या संदर्भात माहिती घेऊयात। मित्रांनो, एकंदरीत आपण सर्वप्रथम मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यापासून सुरुवात करूया। मित्रांनो, मराठवाड्यातला पहिला जिल्हा म्हणजे तो म्हणजे नांदेड जिल्हा। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 17.5 रुपयापेक्षा जास्तच पीक विमा भेटलेला आहे। कोण्या शेतकऱ्यांना कोण्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 30,000, कुणाला 35,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा भेटला। परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये आता सोयाबीन या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना भेटलेला आहे। परंतु कपाशी आणि तूर या दोन पिकाचा पीक विमा मिळणं बाकी आहे, कारण की त्या दोन पिकाचं कॅल्क्युलेशन नांदेड जिल्ह्यामध्ये बाकी आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये आता कपाशी आणि तुरीचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन लवकरच पूर्ण होणार आहे आणि हा पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। दुसरा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये 18,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे सोयाबीन या पिकासाठी पीक विमा भेटलेला आहे। परंतु इतर पिकं जी आहेत, जसं की कपाशी आणि तूर या दोन पिकाचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापही वाटप होणं बाकी आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यातल्या 30 महसूल मंडळामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन या जिल्ह्यातल्या 30 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कपाशी आणि तुरीचा पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप 2025 चा पीक विमा शेतकऱ्यांना भेटलेला नाही। जवळपास 350 कोटींची रक्कम मंजूर होती, त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना वाटप झाला। परंतु सोयाबीन या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये अद्यापही या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणं अपेक्षित आहे, परंतु तो झाला नाही। परंतु काही दिवसांमध्ये याचं वाटप पूर्ण होणार आहे, अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे। त्यानंतर कपाशी आणि तुरीचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे पूर्ण होईल, अशी माहिती सध्या मिळत आहे। एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातल्या 46 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा। मित्रांनो, जालना जिल्ह्यातल्या एकूण तालुक्यामध्ये 42 महसूल मंडळामध्ये हा पीक विमा काही शेतकऱ्यांना भेटलेला आहे, परंतु काही शेतकऱ्यांना वाटप होणं बाकी आहे। जसं की आपण जर पाहायला गेलं तर कपाशी आणि तुरीचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे, त्याचं कॅल्क्युलेशन लवकरच या 42 महसूल मंडळामध्ये पूर्ण होऊन शेतकऱ्यांना रक्कमा दिसणार आहेत आणि रक्कमा दिसल्यानंतर त्या रकमेचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे। परंतु जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा काही शेतकऱ्यांना वाटप होणं बाकी आहे, तर तेही होणार आहे। ज्यांना रक्कम दिसत आहे त्यांच्या पोर्टलवरती तर ती रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 78 महसूल मंडळामध्ये खरीप 2025 चा पीक विमा मंजूर झाला होता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 25 लाख रुपयाचा काहीतरी पीक विमा वाटप झाला, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरण झालं। परंतु अद्यापही या जिल्ह्यामध्ये कपाशी आणि तुरीच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे। आता हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना रक्कमा दिसतील आणि रक्कमा दिसल्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून ही रकमेचं वितरण या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होईल। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे परभणी जिल्हा। आता परभणी जिल्ह्यामध्ये खरीप 2025 चा एकूण 52 मंडळामध्ये पीक विमा वाटप झाला आणि परभणी जिल्ह्यामध्ये साधारणतः 17,500 पर्यंत पीक विम्याचं वितरण झालं। परंतु कपाशी आणि तुरीचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन अद्यापही होणं बाकी आहे। आता हे कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून होईल, शेतकऱ्यांना रक्कमा दिसतील, नंतर या पीक विम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे। परंतु हे कॅल्क्युलेशन झाल्यावरच ही पुढची प्रोसेस जी आहे तर ती होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा। आता मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये एकूण 87 मंडळामध्ये पीक विमा मंजूर झाला होता। आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये खरीप 2025 चा पीक विमा भेटला। जेवढा मंजूर सरकारने केला होता त्याहीपेक्षा खूप कमी भेटला। मग आता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणं अपेक्षित आहे। आता या संदर्भात असं अपडेट आहे की तुरीचा आणि कपाशीचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे याही जिल्ह्यामध्ये। आता हे कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन नंतर शेतकऱ्यांना रक्कमा दिसेल, नंतर त्याचं वितरण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये खरीप 2025 चा पीक विमा जो आहे 60 मंडळामध्ये सर्वाधिक पीक विमा जो आहे तर तो सोयाबीन या पिकासाठी मंजूर झाला होता। लातूर जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना वितरण देखील सुद्धा झालं, परंतु काही शेतकऱ्यांना वाटप होणं बाकी आहे, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। आणि दुसरं पीक जे आहे म्हणजे कपाशी आणि तुरीचं पीक, तर याचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे। आता याचं जोपर्यंत कॅल्क्युलेशन होत नाही तोपर्यंत या पीक विम्याचं वाटप होत नाही, त्यामुळे कॅल्क्युलेशन हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि हे कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचा ट्रान्सफर होणार आहे। आता हे झालं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची माहिती। त्यानंतर विदर्भातल्या 5 जिल्हे, ज्याच्यामध्ये
यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल किंवा बुलढाणा असेल. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये जवळपास कपाशी आणि तुरीचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, तर ते कॅल्क्युलेशन होणार आहे. यवतमाळमध्ये सुद्धा सोयाबीनचा पीक फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांना वाटप झाला, तेही वाटप बाकी आहे. त्यानंतर कपाशी आणि तुरीचं सुद्धा कॅल्क्युलेशन या जिल्ह्यामध्ये वाटप म्हणजे कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे. आणि यानंतर अकोला जिल्हा आणि अमरावती, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे. आता ज्या पिकाचं जवळपास सोयाबीनचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, काही शेतकऱ्यांना रक्कम दिसत आहे आणि काही शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा देखील आलेली आहे, परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून हे वाटप होणं बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे त्याचं काही येणाऱ्या दिवसामध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा कपाशी आणि तुरीचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन पूर्ण जोपर्यंत होत नाही, ह्या कॅल्क्युलेशन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही, अशी माहिती सध्या मिळत आहे. त्यानंतर आता एकंदरीत विदर्भातले 5 जिल्हे सगळी, जसे की उर्वरित ज्या जिल्ह्याची मी नावं जरी नाही घेतली तरी विदर्भातल्या 5 जिल्ह्याची माहिती तुम्ही लक्षात घ्या. आता या सर्व जिल्ह्यामध्ये विदर्भातल्या कपाशी आणि तुरीचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे. आता हे कॅल्क्युलेशन काही दिवसामध्ये पूर्ण होईल अशी माहिती सध्या मिळत आहे आणि कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होईल. यानंतर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे, त्याच्यामध्ये गडचिरोली असेल किंवा इतर जिल्हे, 6 जिल्हे आहेत पूर्व विदर्भामध्ये. त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे पिकाचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे तर ते कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे. आणि ज्याचं कॅल्क्युलेशन झालंय पण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली नसेल तर ती काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम येणार आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरीचा पीक विमा भेटलेला आहे, परंतु सोयाबीन या पिकाचं किंवा इतर जे पीक आहे म्हणजे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापही वाटप होणं बाकी आहे. आता हे वाटप लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्याची शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 130 कोटीचा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झाला होता, ते वाटपही झाला, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणं बाकी आहे. जसं की कपाशी आणि तुरीचा पीक विमा अद्यापही वाटप होणं बाकी आहे, कारण की या पिकाचं कॅल्क्युलेशनच विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केले नाही. आता दुसरा खरीप हंगाम भेटला तरी पण मागच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं नाहीये, परंतु आता हे लवकरच कॅल्क्युलेशन